आज बनवूयात आपल्या किचनमध्ये असायलाच हवी अशी चिंचेची चटणी। नमस्कार, मी आहे शीतल आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी खूप सारं स्वागत करते। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे की आपण घरच्या साहित्यामध्ये अगदी झटपट आणि अगदीच मार्केट स्टाईलची चिंचेची चटणी मिळते बघा, तर ती कशी बनवू शकतो। त्यासाठी बघा, मी चिंच जी आहे त्याला मी गरम पाण्यामध्ये 1 तासभर असंच ठेवून दिलं होतं आणि 1 तास झाला आहे आणि याला मी असंच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते। आणि आपल्याला ही चिंच जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगदीच पल्स मोडवरती याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे बघा, मी याला असं पल्स मोडवरती फिरवून घेतलं आहे आणि आपलं चिंचेचा कोळ जो आहे तो इथं तयार आहे। पण आता यामध्ये थोडीशी घाण वगैरे असते बघा चिंचेमध्ये, त्यामुळे मी याला थोडंसं असं गाळून घेते। तर एका चाळणीवरती मी याला असं गाळून घेणार आहे, जेणेकरून चिंचेमध्ये काही टरफलं किंवा धागेदोरे वगैरे देखील असतात बघा, तर ते काढण्यासाठी मी याला व्यवस्थित असं गाळून घेते। आणि अगदीच या चाळणीवरती आपल्याला चिंच जी आहे ती व्यवस्थित अशी गाळून घ्यायची आहे। याच्यातील चोथा जो आहे तो आपल्याला असा सेपरेट करून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील थोडंसं मी असं पाणी घातलं आहे आणि हे पाणी आपल्याला पुन्हा यामध्ये या चिंचेमध्ये ओतायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, चिंच जी आहे ती मी व्यवस्थित अशी गाळून घेतली आहे आणि याचा चोथा जो आहे तो पूर्णपणे सेपरेट झाला आहे आणि खाली आपला चिंचेचा कोळ जो आहे तो देखील रेडी आहे। त्यामुळे आता वेळ न दवडता आता आपण लगेच याला गॅसवरती ट्रान्सफर करूयात। आणि आता मी याला गॅसवरती ठेवून देते आणि आता आपल्याला गॅस जो आहे तो सुरू करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये आता मी घालते तो म्हणजे गूळ। तर इथं मी यामध्ये जेवढा तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे गूळ जो आहे तो घालू शकता। त्यानंतर इथं मी यामध्ये घालते ते म्हणजे लाल तिखट, जे थोडं काश्मीरीचं लाल मिरची पावडर आहे ते मी इथं यूज करते, जेणेकरून या चटणीला कलर देखील अगदी खूप छान असा येतो। तर इथं मी मसाल्याच्या चमच्यानेच यामध्ये लाल तिखट जे आहे ते ॲड करते। तर एक 3 ते 3.5 चमचे यामध्ये मी लाल तिखट जे आहे ते घातलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता। आणि त्यानंतर 1 पाव चमचा हिंग देखील मी यामध्ये घातला आहे। त्यानंतर थोडंसं साधं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं काळं मीठ देखील मी यामध्ये घालते, जेणेकरून अजून छान अशी टेस्ट या चटणीला येईल। आणि त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे तो म्हणजे चाट मसाला। तर अगदी थोडासा चाट मसाला मी यामध्ये घालते, जेणेकरून या चटणीला अजून खूप छान चटपटीत अशी चव येते। आणि हे सगळं साहित्य आपल्याला बारीक गॅसवरती व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनटं आपल्याला ही चटणी जी आहे ती व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे। आणि यामध्ये माझी थोडीशी साखर घालायची राहिली होती, त्यामुळे मी 1-2 चमचे साखर देखील यामध्ये घातली आणि यातील गूळ जो आहे तो व्यवस्थित असा मेल्ट झाला आहे बघा। आणि चटणीची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आहे आणि याला जास्त वेळ शिजवायची देखील अजिबात गरज नाही आहे। तर इथं आता आपण आपला गॅस जो आहे तो बंद करूयात आणि ही चटणी जी आहे ती आता आपली रेडी आहे। आता आपण याला थोडंसं थंड करून घेऊयात। चटणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याला एखाद्या कोणत्याही पॅकबंद बरणीमध्ये ठेवून द्यायचं आहे। तर इथं बघा, चटणी जी आहे ती पूर्णपणे थंड झाली आणि याला मी अशा एका काचेच्या बरणीमध्ये ठेवून देते। तर चटणी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची तयार झाली आहे, तुम्ही पाहू शकता। आणि ही चटणी तुम्ही 2 ते 3 महिने फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ही चटणी वापरू शकता, याला अजिबात काहीच होत नाही। आणि याच पद्धतीने तुम्ही देखील ही चटणी एकदा नक्कीच बनवून पहा। रेसिपी कशी वाटली तर ते देखील मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका, किंवा अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला पाहायला माझ्याकडून आवडतील तर हे देखील मला तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकता। परत भेटूयात अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।